नमस्कार. आज आपण एका महत्त्वाच्या संस्थेबद्दल बोलणार आहोत. महाराष्ट्राच्या शालेय शिक्षणात जिचा खूप मोठा वाटा आहे, MSCERT म्हणजे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद. आपल्याकडे काही माहिती आहे, काही स्रोत आहेत ज्यातून तिची भूमिका, तिचा इतिहास आणि सध्याचे तिचे प्रकल्प यावर आपल्याला कळेल. तर या माहितीच्या आधारे आपण हे समजून घ्यायचा प्रयत्न करू की MSCERT नक्की काय करते, तिचा प्रभाव कसा आहे आणि ती इतकी महत्त्वाची का आहे. विशेष म्हणजे ही संस्था फक्त कागदावर नाहीये, तिचं काम प्रत्यक्ष जमिनीवर दिसतं, शिक्षकांपर्यंत पोहोचतं. चला मग सुरू करूया. तर अगदी सुरुवातीला MSCERT म्हणजे काय? ही शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या अंतर्गत येथे एक स्वायत्त संस्था आहे. इथपर्यंत ठीक आहे, पण तिची नेमकी जबाबदारी काय? हो, ती स्वायत्त आहे, हे बरोबर आहे. आणि तिची भूमिका म्हणजे ती खूप व्यापक आहे. आपण तिला फक्त एक रिसर्च इन्स्टिट्यूट किंवा फक्त ट्रेनिंग देणारी संस्था असं नाही म्हणू शकत. ती पॉलिसी बनवण्यात मदत करते, सिलेबस डेव्हलप करते, पुस्तकांमध्ये काय असायला हवं यावर काम करते, शैक्षणिक संशोधन करते आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिक्षकांसाठी ट्रेनिंग प्रोग्राम्स चालवते राज्यभर. अच्छा, म्हणजे धोरण ठरवण्यापासून ते अगदी वर्गात शिकवणाऱ्या शिक्षकांपर्यंत या पूर्ण प्रक्रियेत MSCERT आहे. अगदी. म्हणूनच ती फक्त एक सल्लागार संस्था नाहीये. ती प्रशासकीय आणि धोरणात्मक दोन्ही लेव्हलवर काम करते. त्यामुळे तिचे निर्णय किंवा तिचं काम हे थेट शिक्षणाच्या गुणवत्तेवर परिणाम करतं. म्हणून तिला एक निर्णायक संस्था म्हणायला हरकत नाही. आता थोडं मागे जाऊया. हिचा इतिहास काय आहे? ही संस्था एकदम तर नाही आली असणार? नाही. 1964 मध्ये सुरुवात झाली असं दिसते, पण तेव्हा ती MSCERT नव्हती, बरोबर? बरोबर. जानेवारी 1964 मध्ये राज्य शिक्षणशास्त्र संस्था म्हणून तिची स्थापना झाली, म्हणजे SIE, स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन. तेव्हा मुख्य फोकस होता प्राथमिक शिक्षणाचा दर्जा सुधारणं. राज्यातल्या ज्या काही सरकारी शिक्षण संस्था होत्या ना, त्या एकत्र करून ही SIE बनवली होती. आणि मग MSCERT हे नाव कधी आलं? ते आलं 31 ऑगस्ट 1984 ला. एक GR निघाला, शासन निर्णय. त्यानुसार संस्थेची पुनर्रचना झाली आणि नाव बदलून झालं महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, म्हणजे MSCERT. तो एक महत्त्वाचा टप्पा होता, कारण तेव्हा कामाची व्याप्ती आणि जबाबदाऱ्या वाढल्या होत्या. पण नावांचा प्रवास इथेच थांबला नाहीये बहुतेक. 2016 मध्ये तिला विद्या प्राधिकरण, अकॅडमिक अथॉरिटी असं काहीतरी म्हटलं गेलंय. हो. हा बदल महत्त्वाचा वाटतोय. म्हणजे फक्त नाव बदललं की अधिकार पण वाढले? हा खूप महत्वाचा बदल होता. हे फक्त नाव बदलणं नव्हतं. परिषदवरून प्राधिकरण होणं हे म्हणजे तिला जास्त अधिकार मिळाले, जबाबदाऱ्या वाढल्या. RT ॲक्ट आहे ना 2009चा, त्यानुसार हा बदल झाला. आणि यामुळे MSCERTला शाळेचा अभ्यासक्रम आणि मूल्यमापन पद्धती ठरवण्याचा कायदेशीर अधिकार मिळाला. म्हणजे तिच्या म्हणण्याला जास्त वजन आलं. अच्छा, म्हणजे काय शिकवायचं आणि ते कसं तपासायचं याचे अधिकार MSCERTकडे आले. मग पुन्हा नावं बदलली, पण आता आपण तिला राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र असंच ओळखतो. हो, आता हेच नाव आहे. नावांच्या या प्रवासातून तिच्या वाढत्या भूमिकेची कल्पना येते खरं तर. निश्चितच. आता तिच्या कामाबद्दल बोलूया. सुरुवातीला प्राथमिक शिक्षण होतं, पण आता उद्दिष्टे खूपच वाढलेली दिसतायत. हो ना, उद्दिष्टांची यादी तशी मोठी आहे, पण काही मुख्य गोष्टी सांगते. शिक्षकांमध्ये रिसर्चची आवड निर्माण करणं, त्यांना प्री सर्व्हिस आणि इन सर्व्हिस ट्रेनिंग देणं, हे एक काम. जीवन शिक्षण नावाचं त्यांचं मासिक आहे, त्यातून शैक्षणिक लेख, नवीन कल्पना लोकांपर्यंत पोहोचवतात. इनोव्हेशन्सना प्रोत्साहन देणं हे पण महत्वाचं आहे. आणि शासनाची जी धोरणे येतात, म्हणजे समजा नवीन शिक्षण धोरण आलं NEP 2020, तर ते लागू करण्याची जबाबदारी पण MSCERTवर आहे. हो, नक्कीच. NEP 2020 नुसार राज्याचा अभ्यासक्रम आराखडा म्हणजे SCF तयार करणं हे सध्या तिचे एक मोठं काम आहे. शिवाय मुलांमध्ये फक्त पुस्तकी ज्ञान नाही, तर लाईफ स्किल्स, श्रमाचं महत्त्व, IT स्किल्स, नैतिक मूल्य हे सगळं रुजवण्यावर पण भर आहे. आणि हो, शाळेतलं जे मूल्यांकन आहे त्यात सुधारणा करणं आणि NEPच्या अनुषंगाने शाळांचं मूल्यांकन करण्यासाठी तो SQAF आराखडा तयार करणं हे पण काम आहेच. बापरे, म्हणजे अभ्यासक्रमापासून मूल्यांकनापर्यंत आणि धोरणांपासून प्रशिक्षणापर्यंत सगळीकडे MSCERT आहे. एवढं मोठं काम करण्यासाठी तिची रचना कशी आहे? कोणते विभाग आहेत महत्वाचे? रचना बरीच मोठी आहे, पण काही मुख्य विभाग बघूया. एक आहे अभ्यासक्रम विकसन विभाग. नावाप्रमाणेच 1ली ते 12वी पर्यंतचा सिलेबस आणि पुस्तकांमध्ये काय असेल हे इथे ठरतं.
दुसरा महत्वाचा आहे समन्वय विभाग. हा अनेक गोष्टींचा केंद्रबिंदू आहे. म्हणजे अभ्यासक्रम, मूल्यमापन, तो SQF इथेच डेव्हलप झालाय. मग संशोधन, विज्ञान, गणित, इंग्रजी शिक्षण, व्होकेशनल गायडन्स या सगळ्याचा समन्वय इथे होतो. आणि बजेट वगैरे केंद्र सरकारच्या योजना येतात त्यांचं काय? त्यासाठी मानव संसाधन विकास म्हणजे HRD विभाग आहे. तो ॲडमिनिस्ट्रेशन, अकाउंट्स हे सगळं बघतो. पण महत्त्वाचं म्हणजे केंद्राची जी समग्र शिक्षा अभियान योजना आहे ना, SSA, त्याचं राज्य पातळीवरचं कोऑर्डिनेशन हा विभाग करतो. त्यामुळे मोठा निधी आणि योजना व्यवस्थापन त्यांच्याकडे आहे. मग संशोधन विभाग आहे, जो शैक्षणिक समस्यांवर रिसर्च करतो. IT विभाग आहे, डिजिटल गोष्टी गणवतो. भाषा विभाग आहे, सोशल सायन्स विभाग आहे. एक समता कक्ष पण आहे, जो मुलींचं शिक्षण, दुर्बळ घटक यांच्यासाठी काम करतो. म्हणजे प्रत्येक कामासाठी वेगळा विभाग दिसतोय. पण मग यांच्यात कोऑर्डिनेशन कसं राहतं? इतके विभाग एकत्र कसे काम करतात? हा चांगला प्रश्न आहे. समन्वय तर आव्हान असतंच कोणत्याही मोठ्या संस्थेत. पण इथे ध्येय एकच आहे, शिक्षणाचा दर्जा सुधारणे. त्यामुळे वेगवेगळे विभाग असले तरी ते एकाच दिशेने काम करतात किंवा तसा प्रयत्न असतो. म्हणजे समजा अभ्यासक्रम विभागाने काही ठरवलं तर ते शिक्षकांपर्यंत पोहोचवायला ट्रेनिंग विभाग काम करतो. आणि त्याचा परिणाम काय होतोय हे बघायला संशोधन किंवा मूल्यमापन विभाग मदत करतो. असं ते एकमेकांना जोडलेलं आहे. आता एका महत्त्वाच्या मुद्द्यावर येऊया, ज्यामुळे खूप लोकांचा गोंधळ होतो. MSCERT आणि बालभारती. 2016 मध्ये काहीतरी मोठा बदल झाला, ज्यामुळे पाठ्यपुस्तकांवर MSCERTचं नियंत्रण आलं असं ऐकलंय. हो, हा खूप महत्वाचा निर्णय होता. आपली जी बालभारती आहे, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, तिचा जो एज्युकेशनल डिपार्टमेंट होता ना, तो MSCERT मध्ये मर्ज केला गेला. अच्छा, याचा अर्थ काय मग? आता पुस्तकं कोण बनवतं, बालभारती की MSCERT? सोप्या भाषेत सांगायचं तर पुस्तकांमध्ये काय शिकवायचं म्हणजे त्याचा कंटेंट, त्याची रचना, त्यात कोणती चित्र, नकाशे असतील, हे ठरवण्याचं काम आता MSCERT करते. 1ली ते 12वी पर्यंत. आणि बालभारतीचं मुख्य काम काय? तर तो ठरलेला मजकूर व्यवस्थित डिझाईन करणं, त्याची छपाई करणं आणि ती पुस्तकं राज्यभर पोहोचवणं. म्हणजे प्रिंटिंग आणि डिस्ट्रीब्युशन. ओके, म्हणजे शैक्षणिक भाग MSCERT सांभाळते आणि निर्मिती, वितरण बालभारती. यामुळे पॉलिसी आणि प्रत्यक्ष पुस्तक यात जास्त सुसूत्रता येते असं म्हणता येईल. अगदी अगदी. आधी कदाचित थोडं गॅप राहायचं असेल. आता अभ्यासक्रम आणि पुस्तकातला आशय ठरवणारी संस्था एकच आहे, MSCERT. त्यामुळे शैक्षणिक ध्येय पुस्तकांमध्ये जास्त चांगल्या प्रकारे उतरवता येतात. बालभारतीचा अनुभव आणि त्यांची स्किल्स आता MSCERTच्या मार्गदर्शनाखाली वापरली जातात. हे स्पष्ट झालं. आता लीडरशिपबद्दल सध्या संचालक म्हणून राहुल रेखावार यांचं नाव दिसतंय. हे IAS आहेत. हो. पण अनेकदा डॉक्टर महेश पालकर किंवा डॉक्टर शैलेंद्र देवळणकर यांची नावं पण चर्चेत असतात शिक्षण क्षेत्रात. त्यांचा MSCERTशी संबंध आहे का? नाही, इथेच गोंधळ होतं बघ. हे स्पष्ट करायला हवं. राहुल रेखावार हे MSCERTचे संचालक आहेत. डॉक्टर महेश पालकर हे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष आहेत, परीक्षा घेणारी संस्था. अच्छा. आणि डॉक्टर शैलेंद्र देवळणकर हे उच्च शिक्षण संचालनालयाचे प्रभारी संचालक आहेत. म्हणजे कॉलेज आणि युनिव्हर्सिटी लेव्हलचं शिक्षण त्यांच्या अखत्यारीत येतं. या तिन्ही संस्था आणि त्यांची कामं पूर्णपणे वेगळी आहेत. ही स्पष्टता खूप महत्वाची आहे. धन्यवाद. आता MSCERTचं काम फक्त पुण्यातून चालते की राज्यभर पसरलेलं आहे? नाही, फक्त पुण्यापुरतं नाहीये. त्यांचं एक चांगलं नेटवर्क आहे राज्यभर. विकेंद्रित म्हणू शकतो आपण त्याला. मुंबई, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर इथे त्यांच्या प्रादेशिक विद्या प्राधिकरण आहेत, रिजनल अकॅडमिक ऑथॉरिटीज. त्या रिजनमध्ये कोऑर्डिनेशनचं काम करतात. आणि जिल्ह्यांमध्ये? प्रत्येक जिल्ह्यात डायट आहे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, डिस्ट्रिक्ट इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन अँड ट्रेनिंग. ह्या डायट्स म्हणजे जिल्हा स्तरावर MSCERTचं काम करणाऱ्या संस्था आहेत. MSCERT जी धोरणं ठरवते, जे ट्रेनिंग प्रोग्राम बनवते, ते जिल्ह्यांमध्ये या डायट्स मार्फतच लागू केले जातात. म्हणजे MSCERTचं या डायट्सवर नियंत्रण असतं? हो, पूर्ण शैक्षणिक नियंत्रण MSCERTचं असतं. डायट्स कसं काम करतायत यावर MSCERT लक्ष ठेवून असते. याचा फायदा काय होतो माहितीये? जेव्हा MSCERT नवीन अभ्यासक्रम आणते किंवा नवीन पद्धत आणते, जसं आता NEP 2020मुळे बदल होत आहेत, तेव्हा ते डायट्स मार्फत राज्यभरातल्या शिक्षकांपर्यंत एकाच पद्धतीनं पोहोचवता येतं, प्रशिक्षणातून.
म्हणजे अभ्यासक्रम ठरवणारी संस्था आणि प्रशिक्षण देणारी यंत्रणा एकाच छत्रीखाली येते. MSCRT आणि तिच्या नियंत्रणाखालील डाएट्स. त्यामुळे अंमलबजावणी जास्त इफेक्टिव्ह होते. हे झालं अंतर्गत नेटवर्क. बरोबर. पण महाराष्ट्रात शिक्षण क्षेत्रात इतरही महत्त्वाच्या संस्था आहेत, जसं की NCERT, बालभारती ज्याबद्दल आपण बोललो, आणि आपलं राज्य शिक्षण मंडळ MSBSHE. येस. यांच्याशी MSCERTचा संबंध कसा आहे? NCERT ही राष्ट्रीय पातळीवरची संस्था आहे, बरोबर. नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग. MSCERTला आपण तिची राज्य पातळीवरची काउंटरपार्ट म्हणू शकतो. राष्ट्रीय धोरणं जसे की NEP 2020 राज्यात लागू करण्यासाठी NCERT आणि MSCERTमध्ये संबंध असतो. NCERT गाईडलाईन्स ठरवते आणि MSCERT ती राज्याच्या गरजेनुसार अडॅप्ट करून लागू करते. आणि आपलं राज्य मंडळ जे 10वी आणि 12वीच्या परीक्षा घेतं, MSBSHE. यांचा संबंध तर अगदी सरळ आहे. MSCERT अभ्यासक्रम आणि पुस्तकातला आशय तयार करते आणि महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजे MSBSHE जे 1966 मध्ये स्थापन झालं, ते या MSCERTने ठरवलेल्या अभ्यासक्रमावर आधारित 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षा घेतं आणि मग निकाल प्रमाणपत्र देतं. ओके, म्हणजे एक अभ्यासक्रम ठरवतं आणि दुसरं त्यावर परीक्षा घेतं. एकमेकांना पूरक आहेत. अगदी पूरक आहेत. आणि बालभारतीबद्दल आपण आधीच बोललो की MSCERT काय शिकवायचं हे ठरवते, तर बालभारती ते पुस्तकाच्या रूपात लोकांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवते. म्हणजे या तिन्ही संस्था MSCERT, MSBSHE, बालभारती आपापल्या भूमिका पार पाडत शिक्षण व्यवस्था चालवतात. बरोबर. या संस्थांमधली कामाची विभागणी आणि त्यांच्यातला समन्वय हा आपल्या राज्याच्या शिक्षण प्रणालीचा कणा आहे असं म्हणायला हरकत नाही. प्रत्येकाची भूमिका स्पष्ट आहे आणि त्या एकत्र काम करतात. आता सर्वात महत्त्वाच्या भागाकडे येऊया. सध्या MSCERT काय करतंय आणि पुढे काय करणार आहे? कोणते मोठे प्रकल्प सुरू आहेत? NEP 2020चा उल्लेख सारखा येतोय. हो, NEP 2020ची अंमलबजावणी हा सध्याचा सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे. MSCERT त्यासाठी नोडल एजन्सी आहे राज्यातली. NEPमध्ये खूप नवीन गोष्टी आहेत ना, व्होकेशनल एज्युकेशन, डिजिटल लर्निंग, टीचर्सचं सक्षमीकरण, मूल्यांकनाच्या पद्धतीत बदल. या सगळ्यासाठी आराखडा बनवणं, ट्रेनिंग मॉड्यूल्स तयार करणं, सिस्टममध्ये बदल सुचवणं हे सगळं MSCERT करत आहे. पण हे सोपं नसेल नक्कीच. आव्हानं पण असणारच ना. आव्हानं तर आहेतच. एकतर एवढ्या मोठ्या बदलासाठी पैसा लागतो, पुरेसा निधी हवा, मग प्रशिक्षित शिक्षक हवेत जे नवीन गोष्टी स्वीकारायला तयार असतील. अजूनही अनेक शाळांपर्यंत, मुलांपर्यंत डिजिटल टेक्नॉलॉजी पोचलेली नाहीये. ही डिजिटल दरी एक मोठं आव्हान आहे. आणि मग वेगवेगळ्या सरकारी विभागांमध्ये समन्वय साधणं हे सुद्धा कधीकधी जिकरीचं होऊन बसतं. पण प्रयत्न सुरू आहेत यावर मात करायचे. NEP व्यतिरिक्त अजून काही इंटरेस्टिंग उपक्रम आहेत का? आनंददायी शनिवार असं काहीतरी वाचलं होतं. हो, आनंददायी शनिवार हा NEP मधली जी संकल्पना आहे ना, तणावमुक्त आणि आनंददायी शिक्षण, त्यातून आलेला उपक्रम आहे. दर शनिवारी शाळेत दफ्तर न्यायचं नाही आणि त्या दिवशी नेहमीचा अभ्यास नाही, तर वेगळ्या ॲक्टिव्हिटीज, सहली, फील्ड व्हिजिट्स, आर्ट, स्पोर्ट्स किंवा स्थानिक कारागिरांकडून काही शिकणं, कोणाच्या मुलाखती घेणं, बौद्धिक खेळ, असं बरंच काही. अरे वा. उद्देश हा की शिकण्याची प्रोसेस इंटरेस्टिंग व्हावी, मुलांना शाळेची गोडी लागावी, ड्रॉपआउट कमी व्हावा आणि त्यांची सोशल इमोशनल स्किल्स पण डेव्हलप व्हावीत. आणि हो, 6वी ते 8वीसाठी तर 10 दिवस बॅगशिवाय हा कार्यक्रम कंपल्सरी केलाय. ही कल्पना खरंच चांगली वाटतेय. आणि शाळांच्या गुणवत्तेचं काय? त्यासाठी काही सुरू आहे? तुम्ही SQFFचा उल्लेख केला होता मगाशी. हो, SQAF म्हणजे शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा, स्कूल क्वालिटी असेसमेंट अँड अश्युरन्स फ्रेमवर्क. हा MSCERTने डेव्हलप केलेला एक स्टँडर्ड फ्रेमवर्क आहे. यानुसार राज्यातल्या शाळा स्वतःचं मूल्यांकन करू शकतील आणि मग त्यात सुधारणा कशा करायच्या हे ठरवू शकतील. शाळांनी हे मूल्यांकन कसं करावं यासाठी MSCERT गायडन्स देत आहे, ट्रेनिंग व्हिडिओ बनवत आहे. उद्देश हा की शाळांना स्वतःच्या विकासासाठी एक दिशा मिळावी. या मोठ्या प्रकल्पांशिवाय अजून काही चालू घडामोडी? हो, आहेत ना. छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टी सुरू आहेत. जसं की 2024-25 साठी 1ली ते 12वी पर्यंतच्या क्षमता आधारित प्रश्नपेढ्या म्हणजे क्वेश्चन बँक्स तयार केल्या आहेत. विद्यार्थ्यांना प्रॅक्टिससाठी उपयोगी पडतील त्या.
पायाभूत स्तरासाठी म्हणजे अगदी लहान मुलांसाठी वय 3 ते 8 नवीन अभ्यासक्रम आराखडा 2024 नुकताच तयार केलाय. आणि डिजिटल शिक्षणासाठी PM विद्या चॅनल्स आणि YouTubeवर त्यांचं काम सतत सुरूच आहे. नवीन नवीन साहित्य येते तिकडे. खरंच म्हणजे MCERTचं काम किती विस्तृत आणि किती महत्वाचं आहे हे आजच्या चर्चेतून एकदम स्पष्ट झालं. ती फक्त एक ट्रेनिंग किंवा रिसर्च संस्था नाहीये. ती महाराष्ट्राच्या शालेय शिक्षणाची दिशा ठरवते, अभ्यासक्रम बनवते, शिक्षकांना तयार करते आणि डाएट्सच्या माध्यमातून राज्यभर पोचते. तिचा SIE पासून विद्या प्राधिकरणापर्यंतचा प्रवास तिच्या वाढत्या महत्वाचं प्रतीक आहे. नक्कीच ती शिक्षण व्यवस्थेच्या अगदी केंद्रस्थानी आहे. आणि आता NEP 2020च्या अंमलबजावणी तिची भूमिका खूपच क्रिटिकल ठरणार आहे. SQF सारखे उपक्रम शाळांना जास्त जबाबदार बनवू शकतात, तर आनंददायी शनिवार सारखे उपक्रम शिक्षणाला अधिक विद्यार्थी केंद्रित करायचा प्रयत्न आहे. आणि MSCRT, बालभारती, राज्य मंडळ यांच्यातला समन्वय ही आपल्या शिक्षण व्यवस्थेची मोठी ताकद आहे. खरंच खूप चांगली माहिती मिळाली आज MSCRT बद्दल. पण जाता जाता एक विचार मनात येतोय. आपण पाहिलं की अभ्यासक्रम, शिक्षक प्रशिक्षण आणि आता SQF द्वारे शाळांचं मूल्यांकन या सगळ्यावर MSCRTचा प्रभाव आणि नियंत्रण किती वाढलंय. हे एका बाजूला गरजेचं असेलही सुसूत्रता आणि गुणवत्ता टिकवण्यासाठी. पण दुसऱ्या बाजूला या वाढत्या केंद्रीकरणामुळे भविष्यात स्थानिक पातळीवर म्हणजे प्रत्येक शाळेच्या लेव्हलवर होणारे जे इनोव्हेशन्स असतात किंवा तिथल्या गरजेनुसार शिक्षणात काही वेगळंपण आणायचे प्रयत्न असतात, त्यावर काही मर्यादा येतील का? या सेंट्रलायझेशनचा दूरगामी परिणाम काय असू शकेल? हा एक नक्कीच विचार करण्यासारखा प्रश्न आहे.